नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये. मित्रांनो, गुरुवारची प्रकृती क्षिप्र आहे. गुरुवार ब्रह्मा आणि बृहस्पतींचा वार आहे. भाग्य जागृत करण्यासाठी आणि दीर्घायुष्य होण्यासाठी या दिवशी व्रत करण्याचे विधान आहे. या दिवशी देवदर्शनांचे देखील खूप महत्त्व आहे. पण काही कामं अशी आहेत जी निषिद्ध आहेत. या दिवशी शेविंग करणे टाळायला हवं. शरीराच्या कुठल्याही भागाचे केस कापू नये, नाहीतर संतान सुखात अडथळे येतात. या दिवशी नखे देखील कापू नयेत. दक्षिण पूर्व नैऋत्य दिशेत प्रवास करणं वर्जित आहे. विशेष म्हणजे दक्षिण दिशेत दिशाशूल असतं. प्रवास करणे आवश्यक असल्यास दही आणि जिरे खाऊन घराबाहेर पाळायला हवे. गुरुवारी जेवणात मीठ वापरू नये. याने आरोग्यावर प्रभाव पडतो आणि प्रत्येक कार्यात अडथळे निर्माण होतात. मीठ खाल्ल्याने गुरु अस्त होतो. या दिवशी दूध आणि केळी खाणे वर्ज्य मानलं जातं. या दिवशी गुरुदेवता, वडील, आजोबा आणि धर्म यांचे अपमान करू नये. या दिवशी कपडे धुणे वर्ज्य असतं. या दिवशी लादी पुसणे टाळायला हवं. असं केल्याने गुरुग्रह अशुभ फल देतो. या दिवशी खिचडी खाणे टाळायला हवं. गुरुवारी स्त्रियांनी केस धुवू नये. याने गुरुग्रह कमजोर होतो आणि संपत्ती सुखात कमी होते. गुरुवारी पूजापाठ संबंधित सामान, डोळ्यांशी निगडीत वस्तू, टोकदार वस्तू जसे चाकू, कात्री, भांडक्ष खरेदी करू नये. या दिवशी विशेषतः महिलांनी केस धुण्यात मनाई आहे. असं केल्याने घरातील धन नष्ट होतो. गुरुवारी कधीही साबण लावून कपडे धुवू नयेत. ज्योतिषांच्या मते गुरुवारी साबण आणि शॅम्पूचा वापर केल्याने गुरु कमजोर होतो. गुरुवारी काय करावे? या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छता करावी. या दिवशी सकाळी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे. या दिवशी केळीच्या झाडाची आणि भगवान विष्णूंची पूजा करावी. पूजेमध्ये गूळ, हरभऱ्याची डाळ, केळी, पिवळे चंदन आणि फुले अर्पण करावीत. गुरुवारी केळी खाणे निषिद्ध मानलं जातं. तुम्ही गुरुवारी भगवान बृहस्पती आणि भगवान विष्णूंची पूजा करत असाल तर तुम्ही चुकून केळीचे सेवन करू नये. या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी केळी खाल्ल्याने तुमच्या संपत्तीची हानी होऊ शकतो आणि तुमच्या जीवनात समस्या येऊ शकतात. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.